आताच्या काळातलं प्रेम खूप टाइमपास असं आहे की हा झाला बॉयफ्रेंड की तो झाला की तो घरी बसून श्रीकंठपुरी करणं हा सगळ्यात मोठा व्हॅलेंटाईन डे. आजकालच्या काळात जे प्रेम आहे ते तरी मला तरी वाटत नाही की ते प्रेम आहे म्हणून. एक सिच्युएशनशिप, ओपन मॅरेज असे खूप काय काय आलंय. भावना तर तीच आहे, पण आता लोक जास्त प्रॅक्टिकल झालेत आणि पैशांकडे जास्त लक्ष झालं मला असं वाटतं. सोशल मीडियामध्ये न बघता सुद्धा प्रेम होतं, फेसबुकवरती, इंस्टावरती वगैरे. आताच्या काळामध्ये कसं आहे, जर फिजिकल झाला तर प्रेम टिकतं असं आताच्या काळाचं आताच्या पोरांचं म्हणणं आहे. इव्हन मी फॅमिली सपोर्ट नाही करत आहे, पण तो माझ्या सपोर्टिव्हला असला पाहिजे. आधीच्या काळातलं प्रेम अनकंडिशनल होतं. त्या वेळेला व्हॅलेंटाईन डे म्हणजे आम्ही भेटतो आणि गप्पा मारणं हेच व्हॅलेंटाईन डे होता. वारसाची कामं झाले त्या दिवशी पूर्ण झोपून पडणार आहे. माझा आणि व्हॅलेंटाईनचा संबंधच येत नाही. जीन्स जनरेशनचा ऑब्व्हियसली त्याच्यावरच निर्भर असतं जास्त. नॉर्मली आपण एकमेकांवर प्रेम करतो, हे नॉर्मल प्रेम असतं आणि तेच प्रेम जेव्हा देवा भगवंतावर होतं तेव्हा ती भक्ती होते. कदाचित आपण जसे डेव्हलप होतोय त्यामुळे डिफरन्सेस दिसतात. त्यावेळेला आमचं पळून जाऊन लग्न झालं होतं, इंटरकास्ट मॅरेज होतं. पण यावेळेस सगळ्यांच्या सोबत राहून लग्न पुन्हा एकदा एन्जॉय करायचं आहे. व्हॅलेंटाईन्स डेला काय अर्थच नाही. प्रेम करायचं तर दर दिवशी करा, असं एखादा दिवस काढून. माझा आणि व्हॅलेंटाईनचा संबंध येत नाही, पण जे करतायत त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट. फेब्रुवारी महिना हा प्रेमात असलेल्या लोकांसाठी खूप खास असतो. रोज डे पासून सुरू होणारा हा दिवस 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन दिवशी हा दिवस संपतो. प्रत्येक जोडपी या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतात, कुठेतरी बाहेर फिरायला जातात व हा दिवस खूप खास असतो. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेमच असतं. याबाबत लोकांना काय वाटतंय ते आपण जाणून घेऊया. ज्या व्यक्तीची सवय लागते त्यालाच प्रेम म्हटलं जातं, कारण की प्रेम असं बोलूनच सिद्ध केलं जात. एखाद्याची सवय लागणं, एखादा असो किंवा नसो तरी तो आपल्याला वाटतं की आता तो पाहिजे होता, ब्रेकअप होऊन सुद्धा किंवा रिलेशनमध्ये असं सुद्धा, त्यालाच खरं प्रेम म्हटलं जातं. जर व्यक्ती एखाद्याची सवय लागते आपल्याला तेव्हा समजतं की आपण प्रेमात पडले कोणाच्या तरी, की ज्या व्यक्ती आधीच्या काळातलं प्रेम आणि आताच्या काळातलं प्रेम या आधीच्या काळातलं प्रेम अनकंडिशनल होतं. आताच्या काळातलं प्रेम असं आहे की जे तर स्पष्ट सांगतो, जे कारण की आताच्या काळामध्ये कसं आहे, जर प्रेम टिकतं असं आताच्या काळाचं आताच्या पोरांचं म्हणणं आहे, पण त्या टायमात असं नव्हतं. त्याचं प्रेम अनकंडिशनल होतं. लेटर्स वगैरे ते सगळं चालायचं. कधी कधी तर मुलगी लग्न नाही करायची, त्या व्यक्तीसाठी थांबायची सुद्धा. आणि आताच्या काळात असं नसतं. घरच्यांना ऐकत आहेत म्हणून मी लग्न केलं बस. ओके, माझी लव्ह स्टोरी अशी होती की मी लास्ट सिन्स 10 वर्षापासून रिलेशन मध्ये होतो आणि त्याच्यानंतर आता रिसेंटली 19 तारखेला माझा ब्रेकअप झाला. बिकॉज आमच्यामध्ये काही इश्यूज झाले, भांडणं झाली, त्याच्यामध्ये त्याचा पण फॉल्ट होता आणि माझा पण फॉल्ट. प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या भावना काय आहेत त्या जपणं. प्रेम म्हणजे आत्मसमर्पण, एकमेकांना समजून घेणं बस. आणि तुम्हाला तुमच्या काळातलं प्रेम आणि आताच्या जनरेशन मधलं प्रेम यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? आताचं प्रेम हे तात्पुरतं आहे असं वाटतं, कारण आता घटस्फोट वगैरे खूप वाढले. आज समजून घेणं, त्या जुन्या काळातलं होतं ते खूप मॅच्युअर्ड नाही आहे प्रेम. आणि पहिल्या काळातली लग्न मनापासून होत होती, लव्ह मॅरेज. आताचं असं नाही. आता प्रत्येकाला प्रत्येकाची सेफ्टी बघायची आहे, त्याच्यामध्ये म्हणजे हे नाहीये, म्हणजे आपलेपणा नाहीये, म्हणजे एकमेकांना समजून घेणं नाहीये. प्रत्येकाचा इगो त्याच्यामध्ये आहे. पहिल्या काळी असं काही नव्हतं, म्हणजे प्रत्येक जण पहिला आपला इगो बाजूला ठेवून एकत्र राहत होते. आता तसं नाहीये. आता नाती सगळी तुटायला लागलेली आहे. लग्नाला पुढच्या वर्षी 25 वर्ष पूर्ण होतात. 25 जानेवारीला 2026ला आमचा विचार चाललाय की मोठी सेलिब्रेट करायची आहे. म्हणजे मी त्यावेळेला आमचं पळून जाऊन लग्न झालं होतं, इंटरकास्ट मॅरेज होतं. पण यावेळेस सगळ्यांच्या सोबत राहून लग्न पुन्हा एकदा एन्जॉय करायचं आहे. आणि तुमचा ह्या वर्षीचा काय व्हॅलेंटाईन डे प्लॅन आहे? काही नाही, मी व्हॅलेंटाईनवर विश्वास नाही ठेवत. माझ्या मते प्रेम म्हणजे एक अशी भावना आहे जे आपणही करतो आणि जो समोरच्या व्यक्तीवर आपण ज्याच्यावरती करतो त्याने जर ती केली तर ते प्रेम उत्तम प्रकारे ते एकजूट होऊन चांगलं असं निभावता येतं.
किंवा एकमेकांना सांभाळून घेणं, असं माझं एक मत आहे प्रेमाबद्दल. आधीच्या काळातलं प्रेम आणि आत्ताच्या काळातलं प्रेम तुला काय फरक वाटतो? आधीचं काळातलं प्रेम खूप वेगळं होतं. म्हणजे आत्ताच्या काळातलं प्रेम खूप टाइमपास असं आहे की हा झाला बॉयफ्रेंड की तो झाला की तो, किंवा असं चेंज शिफ्टिंग असं. पण आधीच्या काळात जो एकावर खरं प्रेम करायचे त्याला खरं प्रेम या कारणाने बोललं जातं. आधीच्या काळातलं खरं प्रेम म्हणजे कारण ते एकावरच करायचे आणि प्युअर करायचे आणि खरं म्हणजे चेंज नाही होणार ते. व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार आहेस? माझा आणि व्हॅलेंटाईनचा संबंध येत नाही, पण जे करतायत त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट. तुमच्या मते प्रेमाची व्याख्या काय आहे? मी पहिली माझी ओळख करू देतो. मी राजन कांबळी, भारती कांबळी. आय एम 74, ती 71. आता भेल खात बसलो आहे म्हणजे तुम्हाला अंदाज आलाय की अजूनही आम्ही व्यवस्थित एकमेकांबरोबर कोऑर्डिनेट करू शकतो. आम्ही आमचं ज्यावेळी लग्न जमलं त्यावेळी नुसतं आई वडिलांच्या बरोबर जायचं, बघायचं, सिलेक्ट करायचं. आणि हल्लीच्या पिढीचं वेगळं, म्हणजे इव्हन आमच्या मुलांनी केलंय ते सगळ्यांनी प्रत्येकाने वेगळं केलं. व्हॅलेंटाईन डेची व्याख्या असं बघायला आमच्या वेळेला व्हॅलेंटाईन डे म्हणजे आम्ही भेटणं आणि गप्पा मारणं हेच व्हॅलेंटाईन डे होता. आणि आमचा प्रत्येक दिवशी व्हॅलेंटाईन डे असायचा. आता पर्टिक्युलर आपण दिवस आताची पिढी साजरा करते. ठीक आहे, त्यांच्या दृष्टीने त्यांना काहीतरी नवीन नवीन हवं असतं म्हणून ते नवीन काहीतरी शोधून काढतात आणि काय नाविन्य नेहमी आयुष्यात असायला हवं. तर आमच्या बाबतीत घेतलं तर आम्ही जसं आलो आणि जसं वागलो किंवा जसं सेलिब्रेट करत आलो आयुष्य, वी आर हॅपी विथ दॅट. आमची मुलं वेगळ्या पद्धतीने करतात. ते हॉटेलात जातात, इकडे जातात, गुलाब एक्सचेंज काय काय करतात ती त्यांची. आणि इव्हन वी लाईक इट, म्हणजे ते तुम्ही करता ते पण योग्य आहे. आमच्या पिढीच्या वेळेला जे योग्य होतं ते आम्ही करत आलो. त्यांच्या वेळेला पुढची पिढी करायची आणखी वेगळं काहीतरी करत असेल. तर एनिवे आता जे आहे त्यात आम्ही खुश आहोत. ॲज लॉंग ॲज आम्ही एकमेकांना समजून घेतो. प्रेमाचा ओलावा तो आहे ह्या वयात सुद्धा. दॅट इज बेस्ट व्हॅलेंटाईन डे. आणि अजूनही आहोत, हॅपी विथ इट. आणि लेट अस सी हाऊ लॉंग डू इट. मग यावर्षीचा तुमचा व्हॅलेंटाईन काय प्लॅन आहे? तसं काय प्लॅन नाही. व्हॅलेंटाईन म्हणजे आम्ही घरी बसून श्रीकंठपुरी करणं हा सगळ्यात मोठा व्हॅलेंटाईन डे. मुलं जातात, आम्हाला कधी असं वाटत नाही हॉटेलात जाऊन सिलेक्ट किंवा बाहेर जाऊन सेलिब्रेट करायचं. चौपाटीवर बसून इकडे तुम्ही तिकडेही बसू शकता, समुद्र किनाऱ्याला तिथेही बसू शकता. तुम्ही एन्जॉय डिअर. वारा घ्यायचा, वाकायची, लोकं बघायची, गप्पा. आणि आमचा व्हॅलेंटाईन डे नेहमी रोज असतो. आताची पिढी ठराविक दिवसाला तुम्ही सिलेक्ट करून बिझी असते ना जास्त. हा, आताची पिढी बिझी पण खूप असते. आमच्या वेळेला भरपूर वेळ होता एकमेकांना द्यायला. आम्ही सगळे तिन्ही पिढ्या बघतो. आता आणखीन एक नवीन जनरेशन माझा नातू आला, तर त्यांची पिढी आता वेगळं काहीतरी आम्हाला किती प्रेम म्हणजे तो पार्टनर आधी माझा चांगला मित्र असावा, मग तो मला समजून वगैरे घेत असेल तर ठीक आहे, मग प्रेम करायला काय हरकत आहे. खूप डिफरन्स आहे. म्हणजे आधी गोष्टी खूप सॉर्टेड होत्या, आता खूप कॉम्प्लिकेटेड झाल्या आहेत. लाईक सिच्युएशनशिप, ओपन मॅरेज असे खूप काय काय आलंय. सो मला असं वाटतं की आधीचं प्रेम खूप चांगलं होतं, सॉर्ट होतं. माझं सध्या तर काय नाही आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, छावा पिक्चर येतो ना, मी तो बघायला जाणार आहे. प्रेम म्हणजे असं शारीरिकच ते आकर्षण असलं पाहिजे असं नाही आहे. प्रेम म्हणजे नेहमी भेटलं पाहिजे असं नाही आहे. न भेटता बोलून सुद्धा प्रेम होतं, त्याला सुद्धा आपण प्रेम म्हणू शकतो. त्याच्यानंतर प्रेमामध्ये दर दिवशी असं भेटलं सुद्धा पाहिजे असं नाही आहे. बोलून मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रेम होतं. प्रेम म्हणजे असं ते आत्मा बोलतो ना एकमेकांचा, तसं असतं ते, असं मला वाटतं. आणि तुम्हाला आधीच्या काळातलं प्रेम आणि आत्ताच्या काळातलं प्रेम यामध्ये काय फरक वाटतो? आधीच्या काळातलं जे प्रेम होतं ना ते खूप छान होतं. म्हणजे त्यावेळी ते पत्र वगैरे पाठवून प्रेम व्यक्त करणे वगैरे. आता सोशल मीडियाच्या काळामध्ये आत्ताची जी जनरेशन आहे, आता सोशल मीडियामध्ये न बघता सुद्धा प्रेम होतं, फेसबुकवरती, इंस्टावरती वगैरे. मग आताचं थोडं फॉरवर्ड आहे प्रेम असं. आणि शक्यतो असं आकर्षण जास्त आहे प्रेमामध्ये. त्यावेळेच्या प्रेमामध्ये एक वेगळी मजा होती, जी आताच्या प्रेमामध्ये नाही आहे. आणि तुमचा काही प्लॅन आहे व्हॅलेंटाईन्स डेचा? ॲक्च्युली माझं लग्न झालं आहे, आमचं लव्ह मॅरेज आहे.
तर नक्की वाईफ सोबत. ॲक्च्युली माझी लव्ह स्टोरी खूप मोठी आहे. आमचं 6 वर्ष अफेअर म्हणजे प्रेम होतं. त्याच्यानंतर आम्ही लग्न केलं आणि माझं एंटरकास्ट मॅरिड आहे. मी बुद्धिस्ट आहे, माझी मिसेस मराठा आहे. त्यामुळे ऑफकोर्स घरी तिचा विरोध झालेला. त्यामुळे मग आम्ही नेहमीप्रमाणे पळून जाऊन लग्न केलेलं. इमोशन आहे आणि ते फ्रेंडशिपनी चालू झालं तर ते जास्त काय बोलतात त्याला व्हॅल्युएबल असेल. आणि तुम्हाला आत्ताच्या काळातलं प्रेम आणि आधीच्या काळातलं प्रेम यामध्ये काय फरक वाटतो? भावना तर तीच आहे, पण आता लोक जास्त प्रॅक्टिकल झालेत आणि पैशांकडे जास्त लक्ष झालं मला असं वाटतं. आणि तुमचा काय प्लॅन आहे व्हॅलेंटाईन्स डेचा? सध्या मी सिंगलच आहे म्हणून फ्रेंड्स बरोबरच जाणार आहे बाहेर कुठेतरी, पण होप नेक्स्ट इयर काहीतरी होईल. म्हणजे असं वाटत तर काय नाही, पण एक छान फिलिंग असते जी पॉझिटिव्ह वाईब देते आपल्याला. आपल्याला काय असं निगेटिव्हिटी असते तर ती प्रेमात दूर होते. एक छान फिलिंग असते. आधीच्या जनरेशनचं प्रेम आणि आत्ताच्या जनरेशनचं प्रेम यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? म्हणजे आधीच्या जनरेशनमध्ये ती प्युरिटी होती, ते ट्रस्ट होता, तो बिल्डअप व्हायचा. आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये ते सगळे मोस्ट ऑफ जास्तीत जास्त डायरेक्ट बोलू का म्हणजे ते सेक्ससाठी वगैरे धावतात किंवा त्यांना त्या गोष्टी जास्त हवे असतात. सो ती एक प्युरिटी नाही राहत प्रेमात. पण आपण प्रत्येक प्रेमाला तसं सांगू नाही शकत. म्हणजे प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक मुलीला ती गोष्ट हवी नसते. सो काही प्रेम प्युअरही असतात पण काही नसतात. तुमच्या मते पार्टनर कसा असायला हवा? पार्टनर म्हणजे असं विचार एवढ्यात तर नाही केलाय, पण ऍटलीस्ट समजून घेणारा असावा आणि मी जे काही करीन त्याच्यासाठी मला एक त्याने सपोर्ट करावा. मलाही म्हणजे मी जेही काही करते, इव्हन मी फॅमिली सपोर्ट नाही करते, पण तो माझ्या सपोर्टिव्हला असला पाहिजे. आणि बस मी जे बोलीन ते त्याला आवडलं म्हणजे माझ्यासोबत मला मी आवडली पाहिजे बस एवढंच. मी कशी असते तसं त्याला मी आवडली पाहिजे. व्हॅलेंटाईन डे साजरा करायला हवा का आणि का साजरा करतात? तुमची काय मत आहे? व्हॅलेंटाईन डे हा प्रत्येकाचा एक वेगळा पर्सनल असतो. काही लोकांना व्हॅलेंटाईन डे असतो तर काही लोकांचा गॅलेंटाईनच असतो म्हणजे मैत्रिणींसोबत एन्जॉय करण्यासाठी. हा डे फक्त प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी नसतो, पण खूप लोकांना ते जवळ करून येतं आणि मग तो प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त एक दिवस असतो, तो म्हणजे व्हॅलेंटाईन. सो मला तर वाटतं तो केला पाहिजे साजरा. सेम म्हणजे फक्त प्रेम करणाऱ्यांसाठीच नाही, मित्रमैत्रिणी असतात, असं आपलं मदर रिलेशन असतात, आई मुलाचं असेल, बाबा मुलाचं असेल, काही असेल, कोणाचंही असेल, तर ते एक प्रेम आपण जपतो. त्या गोष्टीमध्ये आपण खूप सारे काय काय मोमेंट्स आपण साजरे करतो त्या दिवसात, ते वर्षभर आपल्याला आठवण देत राहतात आणि आपल्याला असं एक छान फिलिंग येते त्याच्यामुळे. करायला हवं. कोणासोबतही काय करेन, आपण प्रेमाचा दिवस येतो तो साजरा करायचा. प्रेम म्हणजे अशी एखादी व्यक्ती जी आपल्याला समजून घेईल, आपल्या सगळ्या प्रॉब्लेम्सना समजेल आणि एखादी व्यक्ती जी आपल्यासोबत साथ देईल सगळ्या गोष्टींमध्ये. कुठचाही संकट आला की सोडणार नाही अशी व्यक्ती, आणि आपणही त्या व्यक्तीला तसंच करायचं. काय व्याख्या सांगू प्रेमाची, अशी स्पेसिफिक काय सांगता येणार नाही मला तरी. पण आजकालच्या काळात जे प्रेम आहे ते तरी मला तरी वाटत नाही की ते प्रेम आहे म्हणून. मग तुला काय वाटतं की आधीच्या काळातलं प्रेम आणि आत्ताच्या काळातलं प्रेम यात काय फरक आहे नेमका? आधीच्या काळात जे होतं ते खरं होतं आणि रिअल होतं. आता जे चाललंय ना ते स्पष्ट खोटेपणा आहे. दाखवण्याचं प्रेम आहे, हे शोबाजीच आहे. फक्त जितकं शो होत आहे बस तेच आहे. व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करायला हवा आणि तुम्ही कसं करणार आहात? मी तर वारसाची कामं झाले त्या दिवशी पूर्ण झोपून पडणार आहे. माझा आणि व्हॅलेंटाईनचा संबंधच येत नाही. आणि व्हॅलेंटाईन्स डेला काय अर्थच नाही. प्रेम करायचं तर दर दिवशी करा, असं एखादा दिवस काढून. तुम्हाला आत्ताच्या काळातलं प्रेम आणि आधीच्या काळातलं प्रेम यामध्ये काय फरक आहे? नाही, तसं मला काळानुसार मला उत्तर देता येणार नाही. पण प्रेम ही खूप प्युअर गोष्ट आहे. म्हणजे आता आपण नॉर्मली आपण एकमेकांवर प्रेम करतो, हे नॉर्मल प्रेम असतं. आणि तेच प्रेम जेव्हा भगवंतावर होतं तेव्हा ती भक्ती होते. म्हणजे प्रेम ही खूप प्युअर गोष्ट आहे. प्रेम म्हणजे आपण जास्त बोललं तर लाईक दोन माणसांचं मिळन असतं, की एक मुलगा किंवा मुलगी किंवा मुलगी मुली, मुलगा मुलगा, असं भरपूर काही विषय असतात. रिलेशनशिपमध्ये असतील किंवा भाऊ बहिणीमध्ये, घरच्यांमध्ये, आई बाबांमध्ये, जर भरपूर काही आपण घेऊ शकतो रिलेटिव्हमध्ये. माझ्यामध्ये प्रेम हा विषय भरपूरच कमी आहे. लाईक एवढं आपण डिस्क्राईब नाही करू शकत. बट प्रेम म्हणजे एक सोपं सिम्पल नसतं, खूप अवघड
इंटेन्शन भरपूर काही असतं त्याच्यामध्ये घेतलेलं असतं. तो प्रेम हा माझ्यासाठी विषय भरपूर मोठा आहे आणि इव्हन इन्सेन्सिटिव्ह आहे. मग तुला काय वाटतं की आधीच्या काळातलं प्रेम आणि आत्ताच्या काळातलं प्रेम यात काय फरक आहे? भरपूर वेगळाच आहे. लाईक आपल्या आधीच्या काळात जे ज्या हिशोबाने जसं काळ होतं तसं वेगळं आहे आणि या जेन्स जनरेशनमध्ये तर भरपूर वेगळंच आहे. ऑब्व्हियसली ब्रेकअप्स अँड ऑल कंटिन्यू असतात. व्हॅलेंटाईन डे करायला पाहिजे का? हा, लाईक आपल्यावर आहे. जीन्स जनरेशनचं ऑब्व्हियसली त्याच्यावरच निर्भर असतात जास्त. बस. तुला काय वाटतं व्हॅलेंटाईन डे करायला हवा? हा, म्हणजे जर चॉईस असेल तर करू शकता. म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल तर असं जबरदस्तीने म्हणजे ज्यांना आवडतं म्हणजे करायला तर करू शकता. जर नाही, जर म्हणजे शिवाजी महाराजांनी पण सांगितलेलं की असं जर असं जबरदस्ती नाहीये, तर तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकता तुम्ही. आणि तुला काय वाटतं प्रेमाबद्दल? प्रेम केलं पाहिजे, पण ते लास्ट पर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत जपलं पण पाहिजे. विसरता येत नाही. तुझ्यामध्ये प्रेम म्हणजे एखाद्या माणसावर कम्फर्टेबल असणं किंवा त्याच्यावर निर्भर असणं म्हणजे प्रेम. आधीच्या काळातलं प्रेम आणि आत्ताच्या काळातलं प्रेम बदललंय असं वाटतंय का? आणि काय फरक वाटतो तुम्हाला त्यात? नक्कीच बदललंय. आधी म्हणजे असं प्युअर होतं. कदाचित आपण जसे डेव्हलप होतोय त्यामुळे डिफरन्सेस दिसतात. पण जर का आपण ठरवलं की एखाद्यावर प्युअरली प्रेम करायचं तर आपण करूच शकतो की, वाईट काहीच नाही. व्हॅलेंटाईन डे बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही कसा साजरा करणार आहात? व्हॅलेंटाईन्स डे ठीक आहे, छान आहे, आपण प्रेमाचा दिवस साजरा करतो, पण एकच दिवस का ना. आणि मी कसा साजरा करेन तर मी माझ्या सगळ्याच आवडत्या व्यक्तींसोबत साजरा करेन तो. जसं ती बोलली की व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा तर मित्रांसोबत जे लाडके आहेत ते, आणि साजरा करण्याबद्दल काही हे नाही की करू नका वगैरे, ज्यांना करायचं त्यांनी करावा असं. आताच आपण लोकांच्या प्रेमाबद्दलच्या भावना जाणून घेतल्या आहेत. तुमची लव्ह स्टोरी आणि तुम्हाला प्रेमाबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका.